मित्रहो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लॉटरी ही 11 तारखेला होणार आहे. त्याच वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लॉटरी सुद्धा होणार आहे. आता मुंबई ही जी महानगरपालिका आहे ती भाजपला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे आणि कल्याण डोंबिवलीची जी महानगरपालिका आहे ती दोन नेत्यांना हवी आहे. कोणाला? एक तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आणि उपमुख्यमंत्री असलेले ठाणे जिल्ह्यातले सर्वात प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे यांना. आणि त्यामुळे मुंबईच्या संग्रामापेक्षा किंवा मुंबईच्या रणसंग्रामापेक्षा कल्याण डोंबिवलीमधला रणसंग्राम हा अधिक टिपेचा होणार आहे. आणि नुकतंच म्हणजे रविवारी दीपेश म्हात्रे हे तिथले जे प्रभावशाली नेते किंवा पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांना भाजपने स्वतःकडे खेचून घेतलेलं आहे. आता ह्या दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक शेठ म्हात्रे हे डोंबिवलीतलं किंवा कल्याणमधलं एकूणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं एक सगळ्यात वजनदार प्रस्ताव. रवींद्र चव्हाण आणि पुंडलिक म्हात्रे यांचं कधीही सख्य नव्हतं, किंबहुना ते कधीच एकमेकाचे हितचिंतकही नव्हते. मग असं असताना दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये का गेले? रवींद्र चव्हाणांनी त्यांना का घेतलं? आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मुलाला भाजपमध्ये खेचून घेण्याची वेळ रवींद्र चव्हाणांवर का आली? एकनाथ शिंदे यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला हा खरंच ब्रेक लावायचा आहे का? की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणखी काही समीकरणं घडतायत? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, लोकसभा निवडणुका मागच्या वेळेला जेव्हा झाल्या त्यावेळेला भिवंडी मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि कपिल पाटील हे प्रचंड अति आत्मविश्वासू होते. त्यांना असं वाटत होतं की आपण केंद्रीय मंत्री आहोत तर आपण या खेपेला सुद्धा अगदी सहजगत्या निवडून येऊ. पण असं काही झालेलं नाहीये. त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव राष्ट्रवादीच्याच बाळ्यामामा म्हात्रेंनी केला. म्हणजे सुरेश म्हात्रे हे त्यांचं खरं तर नाव या भागामध्ये ते बाळ्यामामा नावाने लोकप्रिय आहेत. आता त्यांना जो काही राजकीय आधार, राजकीय ऊर्जा किंवा एकूणच शासकीय आणि प्रशासकीय ताकद देण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतात अशा पद्धतीचं चित्र भिवंडीमध्ये निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात नगरविकास खात्याचा निधी त्यांच्या मतदारसंघात वळवण्यात आला आणि त्यांना एक वेगळ्या स्वरूपाची ताकद देण्यात आली. आता हा झाला बाळ्यामामांचा विषय. आता त्याच्या बरोबरीने ज्यांनी तिथून निवडणूक लढवली असे आणखी एक दुसरे नेते आहेत किंवा व्यक्ती आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आहेत निलेश सांबरे. निलेश सांबरे हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत. प्रचंड मोठं त्यांचं नेटवर्क आहे आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला, गरीब किंवा गरजू यांच्यापर्यंत त्यांचं काम आहे. आता त्यांनी जवळपास 2.5 लाखाच्या आसपास मतं घेतली. त्यांची जर मतं आपण पाहिली तर 2,31,000 मतं ही एकट्या निलेश सांबरे यांनी घेतली. कपिल पाटील यांना जी मतं मिळालेली होती त्या मतांची जर आपण संख्या पाहिली तर त्यांनी मिळवलेली मतं होती 4,33,000 आणि बाळ्यामामांना मिळालेली मतं होती 4,99,000. म्हणजे हा जो 66,000 मतांनी पराभव झाला कपिल पाटील यांचा, तो त्यांच्या प्रचंड जिवारी लागलेला आहे. आणि आपला राजकीय खाना खराब करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा एक राग आहे. त्या रागातूनच दीपेश म्हात्रे यांना भाजपमध्ये घेण्याचं कारस्थान रचण्यात आलं. मी आपल्याला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, दीपेश म्हात्रे यांची बहीण ही कपिल पाटील यांची सून आहे. आणि मग हे जे नातेसंबंध एकत्र आणून हे सगळं करण्यात आलं. आता आजचा हा व्हिडिओ आपण करत असताना जो तुमच्या हाती पडेल त्याच वेळेला निवडणूक आयोगाची लगबग असेल, ती म्हणजे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 जागांचं आरक्षण निश्चित करण्याचं. इथे जे पॅनेल्स असणार आहेत त्यातल्या प्रत्येक पॅनेलमध्ये 4 नगरसेवक असणार आहेत आणि या 4 पैकी एक महिला असणार आहे. आणि मग अशा पद्धतीचा ज्यावेळेला आपण विचार करू की या पॅनेलमध्ये जर निवडून यायचं असेल तर कशी समीकरणं केली जातील, काय नेमकं केलं जाईल, याचा सगळा लेखाजोखा हा प्रत्येक नेता आपापल्या परीने करतोय.
आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत युती ठेवायची की तोडायची याच्याबद्दल बराच कात्याकूट आहे. रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते डोंबिवलीचे आहेत. ते आमदार आहेत, माजी मंत्री होते. त्यांची मसल, मनी आणि इतर सगळ्या मॅनेजमेंट पॉवरवर त्यांचं एक स्वतःचं प्राबल्य असतं, प्रभाव असतो. पण इथे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्येही थोडासा राजकीय संघर्ष आहे. तो कोणामुळे आहे? तर तो आहे श्रीकांत शिंदेमुळे. श्रीकांत शिंदे हे तिथले खासदार आहेत आणि रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि श्रीकांत शिंदेंनी गेल्या काही काळामध्ये रवींद्र चव्हाण यांची याच भागात जी काही अ, नाकेबंदी केली होती किंवा त्यांना तिथेच रोखून ठेवण्याचं जे काम केलं होतं, त्यामुळे बराच काळ प्रदेशाध्यक्ष होऊन सुद्धा रवींद्र चव्हाणांना बाहेर पडता येत नव्हतं. आता याच रवींद्र चव्हाणांनी काय केलं, की आपले राजकीय व्यक्तिगत मतभेद असणाऱ्या पुंडलिक म्हात्रे यांच्या सुपुत्राला आपल्या पक्षात घेतलं. आता सांगण्यात काय आलं होतं, की देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा तिथे येणार आहेत. बाकीचे सगळे भाजपचे नेते येणार आहेत. रविवारी तिथे कपिल पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रेंचा प्रवेश झाला. आता दीपेश म्हात्रेंचा प्रवेश करण्याच्या मागे आणखी एक वेगळं कारण आहे. कारण दीपेश म्हात्रे यांना महापौर व्हायचंय. 2029ला ज्या मतदारसंघांच्या सीमांकनाचा जो कार्यक्रम आहे, त्यामध्ये जर हे सीमांकन बदललं गेलं तर कदाचित आमदार व्हायचंय किंवा खासदार व्हायचंय, ही राजकीय महत्वाकांक्षा दीपेश म्हात्रे यांची आहे. पण जे खेडच्या वैभव खेडेकरांचं झालं, ते दीपेश म्हात्रे यांचं होणार नाही ना, अशी सुद्धा एक दबक्या आवाजात तिथे कुजबूज आहे. आता आपल्याला माहित असेल, मनसेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान हा खेडच्या वैभव खेडेकर यांच्याकडे जातो. वैभव खेडेकर हे जमिनीवरचे कार्यकर्ते, नेते, लोकांशी समरस होऊन काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण याच वैभव खेडेकर यांची भाजपच्या काही नेत्यांबरोबर दोस्ती जमली, गट्टी जमली. त्यातूनच जमलेलं अर्थकारण, समाजकारण आणि सत्ताकारण याचा फटका वैभव खेडेकरांना बसला. पण त्याच वैभव खेडेकरांना भाजपमध्ये जाताना त्यांचा प्रवेश 3 वेळा नाकारण्यात आला. आता ते भाजपमध्ये आहेत, त्यांचा प्रवेश झाला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत. पण आज त्यांच्यावर वेळ काय आलेली आहे, की त्यांच्या स्टेटसला आपली पत्नी भावी नगराध्यक्ष म्हणून तिचा फोटो ठेवून त्यांना आज सोशल मीडियावर आपण जागे आहोत हे सांगावं लागतंय. आता भाजपने असं अनेक लोकांना स्वतःकडे बोलवून घेतलंय, पण त्यांची योग्य वेळेला व्यवस्था झाली नाही, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. कारण त्या भागातली राजकारण. आता मनसे आणि शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना हे दोघं जर एकत्र आले तर कल्याण डोंबिवली मधली जी ताकद आहे ती साधारण 40 ते 45 नगरसेवकांपर्यंत पोहोचू शकते. जर आपण 122 नगरसेवकांचा विचार केला तर मागच्या वेळेला हे सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. तेव्हाचं जे संख्याबळ आहे ते जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला शिवसेनेचे 52 लोक निवडून आले होते आणि 5 अपक्षांनी त्यांना साथ दिली होती. भाजपचे 42 लोक निवडून आले होते आणि 5 अपक्षांनी त्यांना साथ दिली होती. राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 4, मनसेचे 9 आणि एमआयएमचे 2 असं एकूणच संख्याबळ होतं. आता 2010 साली या ठिकाणी मनसेचे 28 लोक निवडून आले होते आणि एक स्वीकृत असे 29 नगरसेवक त्यांचे होते. म्हणजे इथे मनसेची ताकद आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आता दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेण्याचं आणखी एक कारण काय आहे, तर त्यांच्या आजूबाजूचे जे मतदारसंघ आहेत तिथे असलेली मनसेची ताकद ही काहीशी क्षीण करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे असं सांगितलं जातं. आता दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये रमतील का? कारण भाजप हा तसा शिस्तबद्ध पक्ष आहे. म्हणजे मग अगदी पक्षनिधीपासून ते वेगवेगळ्या प्रकल्पांचं अलॉटमेंट होईपर्यंतच्या गोष्टी या भाजपमध्ये अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केल्या जातात. ठाकरेंची शिवसेना असो किंवा शिंदेंची शिवसेना असो, तिथे प्रत्येक गोष्ट ही परिवार म्हणजे कुटुंबाशी निर्धारित असते. त्या कुटुंबाची मर्जी तुम्ही राखली की तुम्ही राजे असता. आता दीपेश म्हात्रेंना अशाच पद्धतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राजेपण करण्याची सवय लागली होती. अत्यंत हुशार, कल्पक असलेला हा नेता प्रचंड मोठ्या राजकीय महत्वाकांक्षेने पछाडला गेलेला आहे. 6 तारखेला मी अत्यंत विश्वसनीय आपल्याला माहिती देतोय, 6 नोव्हेंबरला दीपेश म्हात्रे हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार होते. याबाबतची एक चर्चा, एक बैठक ही सुद्धा शिंदेबरोबर झाली होती. पण
त्यानंतर कपिल पाटील यांनी जे काही केलं याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या राजकीय ऐरावताला ब्रेक लावणं हेच कपिल पाटील यांचं साध्य होतं। आणि आता येणाऱ्या काळामध्ये कपिल पाटील यांचा एकनाथ शिंदेबरोबर असलेला जो सुप्त राजकीय संघर्ष आहे हा अशाच पद्धतीत कायम राहणार आहे। आता त्या संघर्षावर शिंदे कसे मात करतात हे आपल्याला बघावं लागेल। पण या सगळ्या ठिकाणचा जर आपण विचार केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, तर इथे 122 पैकी ज्याचे 64 नगरसेवक निवडून येतील त्याचा महापौर असेल। आता हा महापौर दीपेश म्हात्रे असणार की भाजपचा ओरिजिनल कोणीतरी एखादा नगरसेवक तिथे महापौर होणार आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। एकूणच काय की कल्याण डोंबिवलीचा जर आपण विचार केला तर तो राज्यातल्या दोन मोठ्या नेत्यांमधला संघर्ष आहे। ते दोन नेते कोण आहेत तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण। आपल्याच मतदारसंघातल्या महानगरपालिकेमध्ये जर आपला महापौर बसला नाही तर रवींद्र चव्हाण यांची राजकीय अडचण होऊ शकेल। आणि आपण उपमुख्यमंत्री आहोत, आपण प्रभावशाली आहोत, असं असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आपल्या मुलाचा लोकसभेचा मतदारसंघ असताना जर शिवसेनेचा महापौर बसला नाही तर एकनाथ शिंदे यांना मात्र राजकीय त्यांची जी काही लढाई आहे किंवा महत्वाकांक्षा, इच्छा आणि आकांक्षा याला मर्यादा बसू शकतात। त्याच वेळेला कपिल पाटील यांना सतत दिल्ली खुणावते आणि श्रीकांत शिंदे हे कुठल्याही क्षणी केंद्रीय मंत्री होऊ शकतात अशी दिल्लीतली हवा सांगते। मग या दिल्लीतल्या दोन नेत्यांचा सुद्धा संघर्ष हा याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या अवतीभोवती आपल्याला फिरताना दिसतोय। ठाकरे आणि म्हणजे दोन्ही ठाकरेंची एकत्र आलेली ताकद क्षीण करावी आणि त्याच वेळेला दीपेश म्हात्रेंना आपल्याकडे खेचून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या एकूणच प्रगतीला ब्रेक लावावा असा हा एक भाजपने केलेला प्रयत्न आहे। आता या प्रयत्नाच्या पुढच्या टप्प्यामध्ये कोण कसं कोणावर मात करतं हे बघणं तितकंच गरजेचं आहे। कारण आपल्याला न आवडणाऱ्या पुंडलिक म्हात्रेंच्या मुलाला जर रवींद्र चव्हाण पक्षात घेतायत तर त्याच वेळेला सुलभा गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना भाजपमध्ये घ्यायला कडाडून विरोध केला। त्यानंतर महेश गायकवाड यांच्याकडे वेगळी जबाबदारी देण्यात आली, पण त्याच वेळेला गणपत गायकवाडांचे कान टोचणं हे सुद्धा प्रदेशाध्यक्षांनी करून घेतलेलं आहे। माझ्या इच्छेच्या व्यतिरिक्त पक्षासाठी म्हणून दीपेश म्हात्रेंना पक्षात घेण्यात आलेलं आहे। मग तुमची अशी प्रत्येकाची इच्छा जर बघत राहिलं तर कल्याण डोंबिवली मधला जो काही महापौर बनवण्याचा कार्यक्रम आहे तो कसा साध्य होणार असा प्रश्न सुद्धा रवींद्र चव्हाणांनी गणपत गायकवाड यांना विचारलेला आहे। गणपत गायकवाड हे इथलं मसल आणि मनी पॉवर असलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं थोडंसं ऐकलं गेलेलं आहे। पण पुढचे टप्पे मात्र हे जसं पक्ष सांगेल किंवा देवा भाऊ सांगतील त्याच पद्धतीत कल्याणची डोंबिवली फास्ट निघणार आहे। आता या डोंबिवली फास्ट मध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणाकोणाचं रिझर्वेशन होणार आहे आणि कोण कोण वेटिंगवर राहणार आहे हे मी आपल्याला पुढच्या काही माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये वैभव खेडेकर होणार नाही ना? दीपेश म्हात्रे हे भाजपचे महापौर होऊ शकतील का किंवा भाजपच्या कल्याण डोंबिवलीचे महापौर होऊ शकतील का? आणि जर इथे स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या गेल्या तर कल्याण डोंबिवलीवर कोणाचा झेंडा फडकेल असं आपल्याला वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला जरूर कळवा। आपल्या प्रतिक्रिया या अगदी राजकीय विश्लेषणासहित जरी आल्या तरी त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत। त्या फक्त संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आमच्याकडे याव्या की जेणेकरून आपल्यासारख्या जाणकार प्रेक्षकांकडे जे काही इनपुट आहे किंवा जी काही गुणात्मक मूल्य आहेत, संपादकीय मूल्य आहेत ती आमच्यापर्यंत पोहोचावीत असा आमचा मानस आहे किंवा आमचा असा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नाला तुम्ही मूर्त स्वरूप द्यावं हीच आमची इच्छा आहे। मित्रांनो, असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। कुणाचीही दोस्ती, कुणाचीही मस्ती न करता प्रत्येक व्हिडिओ निष्पक्षपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। धन्यवाद।